वाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिव्यांग व्यक्तीसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न। खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे केले लोकार्पण। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सुमारे 5500 दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे। या दिव्यांग व्यक्तीसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती, परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखडे यांनी मंजुरी दिल्याने या कामाचे कार्यादेश बिलेटेड सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहेत। या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर लोकार्पण सोहळा लोकसभा कार्यसम्राट खासदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र, महिला कल्याण केंद्र, सांगळेवाडी, कल्याण पश्चिम येथे संपन्न झाले। या लोकार्पण सोहळ्याला मनपा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, दिग्गज मान्यवर, सेना भाजपा पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले होते। आजच्या कार्यक्रमात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आज थेरपी सेंटरचं नुकतंच हे झालेलं आहे, उद्घाटन झालेलं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्याच्यामुळं होणार काय माहिती की कल्याण डोंबिवली महापालिकेने राबवलेला हा पहिला उपक्रम असेल की ज्या 21 कॅटेगरीच्या दिव्यांगांना साधारणतः त्याचा लाभ मिळणार आहे। खरोखर त्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त असतील, उपायुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त की समाज विकास अधिकारी असतील, यांचं मनापासून कौतुक करावं थोडंच आहे। याचं कारण असं की संकल्पा खरी जी होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या याच्यातही ती झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाला श्रीकांतजी शिंदे साहेब येऊन त्या कार्यक्रमाला पुढे शोभा वाढलेली आहे। खरोखर हे कार्यक्रम हा दिव्यांगांसाठी खूप मोठा आहे आणि आवड हवी असं आहे की जर भूतो ना भविष्य अशा प्रकारचा कार्यक्रम झालेला आहे। मी मनापासून त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। आणि याच्यामध्ये कसं आहे, मोफत आहे की काय? हे टोटल कल्याण डोंबिवली महापालिकेचे जे दिव्यांग असतील त्यांना पूर्णतः मोफत आहे। आजूबाजूच्या परिसरात आहे की अदरचे जे असतील त्यांना साधारणतः काय चार्जेस, मिनिमम चार्जेस कल्याण डोंबिवलीचे स्थानिक लोकांना आणि ते रजिस्ट्रेशन पाहिजे। कल्याण डोंबिवली महापालिकेत राहणारा जो दिव्यांगन आहे तो रजिस्ट्रेशन हवा आहे आणि रजिस्ट्रेशन असेल तर त्याला मुफ्तमध्ये साधारणतः त्याला ती दिली जाते। आणि याच्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीच्या व्यतिरिक्त जे दिव्यांग येतील त्यांना शुल्क मात्र दरात साधारणतः त्यांना दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे खरोखर या महापालिकेच्या मनापासून धन्यवाद। मी आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करत आहे। सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आधार रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस यांचं कोलॅबोरेशन झालेलं आहे। दिव्यांगांसाठी आपण मोफत फिजिओथेरपी सेंटर चालू केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, योगा, त्याचबरोबर आपल्याला स्पीच थेरपी अशा या गोष्टी फ्रीमध्ये मिळणार आहेत, अगदी मोफत स्वरूपामध्ये। इथे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे लोक रजिस्टर्ड आहेत त्या लोकांसाठी मोफत सुविधा असणार आहे। त्या व्यतिरिक्त जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांना मुबलक दरामध्ये ही सगळी सुविधा मिळणार आहे। ॲज पर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यासाठी जे डिसाईड केलेली अमाऊंट आहे तीच असणार आहे। त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे साहेबांनी आताच लेटेस्टली सांगितलेलं आहे की आपल्याला यात अजून काही योजना ॲड करायच्या। त्याच्यामध्ये ॲक्वा थेरपी आहे, त्याचप्रमाणे जे अंडर वॉटर ट्रीटमेंट देता येतात आपल्याला दिव्यांगांसाठी, तर सगळ्यांची आता सुरुवात करायची आहे।